नमस्कार, मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये। मला खात्री आहे की तुम्ही माझे छान छान व्हिडिओज पाहून त्याचा आस्वाद घेत असाल। आज आपण स्टार्टर रेसिपी पाहणार आहोत, कोळंबी चटपटा, खास मासे प्रेमींसाठी। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। कोळंबी चटपटा तयार करण्यासाठी इथे मी कोळंबी स्वच्छ करून घेतलेली आहे। तर आता याला व्यवस्थित असं मॅरिनेट करायचं आहे। तर यामध्ये आता हळद घालायची आहे, यानंतर मीठ चवीपुरतं घालायचं आहे, गरम मसाला घालायचा, यानंतर चटणी। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मॅरिनेट करून साधारण अर्धा तास व्यवस्थित मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे कोळंबी चटपटा मस्त चविष्ट असा लागतो। तर हे अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवले। अर्ध्या तासानंतर मस्त कोळंबी व्यवस्थित मॅरिनेट झाली। आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं, तेल व्यवस्थित गरम करायचं। तेल गरम झालं की यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि आता छान अशी शिजवून घ्यायची आपल्याला। तर आता व्यवस्थित अशी परतून घ्यायची 2 ते 3 मिनिटं अशीच। आणि यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण कोळंबीचं अंगचं पाणी असतं ते निघतं, त्यामुळे पाणी घालायचं नाही। आणि आता झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकत असाल मस्त पाणी सुटलेलं आहे, पण कोळंबी अजूनही शिजलेली नाहीये। तर अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागणार आहे। तर पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं, झाकण लावून पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकत असाल व्यवस्थित असं शिजलेली आहे। तर आता 90 ते 95% व्यवस्थित कोळंबी शिजलेली आहे। तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे। तर आता यातलं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि कोळंबी देखील व्यवस्थित शिजलेली आहे। आता वरून कोथिंबीर घालायची आहे, मस्त अशी कोथिंबीर घालायची। पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हा कोळंबी चटपटा भातासोबत, चपातीसोबत किंवा नुसताच स्टार्टर म्हणून खायला काहीच हरकत नाही, इतका अप्रतिम असा लागतो। आणि कोळंबी माझी खूप आवडती आहे। व्यवस्थित कोळंबी शिजले की नाही पाण्यासाठी हाताने असं दाबून बघायचं। कोळंबी आता शिजलेली आहे, खूप घमघमाट सुटलेला आहे, तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे। तर मस्त अशी कोळंबी चटपटा खाण्यासाठी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।